नमस्कार, मी डॉक्टर सुचेता कुलकर्णी, पुण्यातील एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयामध्ये मी वैद्यकीय संचालिका आहे आणि मी रेटिना तज्ज्ञ आहे। रेटिना म्हणजे डोळ्यातील अंतःपटल। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मधुमेह आणि डोळा याचा काय संबंध आहे। आपल्या प्रत्येकाला कमीत कमी एक तरी व्यक्ती असं माहिती आहे की ज्याला मधुमेहाचा आजार आहे, पण दुर्दैवाने मधुमेहामुळे डोळ्यावर होणारा जो परिणाम आहे त्याबद्दल फारशी जनजागृती नाहीये किंवा इवन ज्यांना मधुमेह आहे त्यातील सुद्धा बऱ्याच पेशंट्सना आपल्या डोळ्यावर काय परिणाम होऊ शकतो त्याची माहिती नसते। तर ही माहिती थोडक्यात मी आज तुम्हाला देणार आहे। मधुमेह हा आजार शरीरातल्या अनेक महत्त्वाच्या अवयवांवर सतत परिणाम करत राहतो, जसं की हृदय, किडनी किंवा मेंदू या तिन्ही अवयवांवर त्याचा परिणाम होत राहतो, ज्यामुळेच आपण ऐकतो की मधुमेहामुळे किडनी खराब होऊन रुग्ण डायलिसिसवर आहे किंवा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण मधुमेह रुग्णांमध्ये जास्त आहे किंवा पॅरालिसिसचा अटॅक ची शक्यता पण मधुमेह असेल तर होऊ शकते। त्याचप्रमाणे डोळ्यावर सुद्धा परिणाम होतो। डोळ्यातल्या अंतःपटलामधल्या ज्या रक्तवाहिन्या असतात ज्याला आम्ही रेटिना म्हणतो, त्या रक्तवाहिन्यांवर मधुमेहामुळे जो परिणाम होतो त्याला आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये डायबिटिक रेटिनोपॅथी असं म्हणतात। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मधुमेहामुळे डायबिटिक रेटिनोपॅथी होऊन जर एखाद्या रुग्णाला अंधत्व आलं तर त्यावर उपचार करता येत नाही। एकदा अंधत्व आल्यानंतर उपचार करूनही नजर परत आणता येणं अशक्यच असतं जवळजवळ। त्यामुळे अंधत्व येण्याच्या आधीच तो आजारचं निदान झालं पाहिजे आणि त्याचा इलाज वेळीच झाला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे। प्रामुख्याने दोन कारणांमुळे नजर जाऊ शकते। एक म्हणजे डोळ्यातील अंतःपटलातल्या रक्तवाहिन्या चुकीच्या दिशेने वाढायला सुरू होतात आणि अचानक त्या फुटून त्यातनं रक्तस्राव होतो किंवा त्या रक्तवाहिन्या आतल्या पडद्याला किंवा रेटिनाला खेचून घेऊ शकतात, ज्याला रेटिनल डिटॅचमेंट म्हणतात। असं झालं तर रुग्णाची नजर अचानक जाऊ शकते। दुसरं आहे डायबिटिक मॅक्युलर इडिमा, म्हणजे रेटिनालाच्या सेंट्रल मध्यभागी जो एरिया असतो त्या भागाला सूज येऊ शकते। रक्तवाहिन्यातनं हळूहळू लिकेज होऊन ते पाणी पडद्यामध्ये साठून सूज होऊ शकते आणि दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो। या दोन्ही प्रकारांमध्ये गेलेली नजर परत आणता येत नाही, पण ट्रीटमेंट करून आहे ती नजर वाचवण्याचा प्रयत्न करता येतो। डायबिटिक रेटिनोपॅथीचं निदान कसं करता येतं याबद्दल थोडक्यात सांगते। डायबिटिक रेटिनोपॅथी जरी गंभीर स्वरूपात डोळ्याच्या आत असली तरी बाहेरून डोळा हा पूर्णपणे सामान्य डोळ्यासारखाच दिसत असतो। त्यामुळे बाहेरून डोळ्याकडे बघणाऱ्या व्यक्तीला काहीही कळू शकत नाही। स्पेशल टाईपचा कॅमेरा असतो किंवा एक स्पेशल टाईपचं यंत्र वापरून डोळ्यामध्ये डॉक्टर थेंबाचं औषध टाकतात, ज्याच्यात बाहुली मोठी होते आणि मोठी बाहुली झाल्यानंतर आतल्या अंतःपटलाची तपासणी केली जाते। तर बऱ्याच वेळेला असं आम्ही पाहतो की रुग्ण म्हणतो की आम्ही मागच्याच महिन्यात चष्म्याचा नंबर तपासून घेतलाय आणि तेव्हा काही प्रॉब्लेम नाही असं सांगितलं। तर चष्म्याच्या नंबरची तपासणी म्हणजे डायबिटिक रेटिनोपॅथीची तपासणी नव्हे। डायबिटिक रेटिनोपॅथीची औषध टाकून स्पेशल आतल्या पडद्याची तपासणी झाली पाहिजे, हे लक्षात। इलाज कशा प्रकारे केला जातो? जेव्हा आमच्या डोळ्याच्या तपासणीमध्ये जेव्हा डॉक्टरांच्या लक्षात येतं की या रुग्णाला रक्तवाहिन्या वाढायला सुरुवात झाली आणि डोळ्यात ब्लिडिंग होण्याची किंवा रक्तस्राव होण्याची खूप जास्त रिस्क आहे, अशा पेशंट्सना आम्ही लेझर ट्रीटमेंट ॲडवाइज करतो। थोडक्यामध्ये दोन टाईपच्या ट्रीटमेंट्स कॉमनली करतो डायबिटीसमध्ये। एक आहे लेझर ट्रीटमेंट आणि दुसरी आहे डोळ्यामध्ये काही स्पेसिफिक टाईपचे इंजेक्शन्स दिले जातात। तर हे इंजेक्शन्सचा इफेक्ट टिपिकली 1.5 ते 2 महिने राहतो आणि दर 1.5 ते 2 महिन्याला इंजेक्शन पुन्हा देण्याची वेळ येऊ शकते। म्हणजे एकदा इंजेक्शन मिळालं म्हणजे ट्रीटमेंट संपली आणि डोळा कायमचा वाचला असं नसतं। तर जसा मधुमेह आजार आयुष्यभर राहणारा आहे तसंच त्याचा डोळ्यावर होणारा परिणाम सुद्धा आयुष्यभर राहणार आहे। त्यामुळे तुम्हाला वारंवार नेत्र रुग्णालयामध्ये किंवा डोळ्याच्या डॉक्टरांकडे तपासणीला जाणं अतिशय आवश्यक आहे। प्रत्येकालाच नजर जाऊ शकते का? तर तसं नाहीये। ज्याचा डायबिटीस खूप जुना अशा पेशंट्सना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो। ज्याचा रिलेटिव्हली अशातच डायग्नोज झालेला आजार असेल तर ती रिस्क थोडी कमी असते। पण प्रत्येक मधुमेही रुग्णाला मी एक महत्त्वाचा सल्ला देईन की कमीत कमी वर्षातून एकदा तुमच्या डोळ्यातल्या अंतःपटलाची म्हणजे डायबिटिक रेटिनोपॅथीसाठीची जी तपासणी असते ती तुमच्या डोळ्याच्या डॉक्टरांकडून जरूर करून घ्या। जर तो रेटिनोपॅथीचा प्रकार अगदी सौम्य स्वरूपात असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला दर वर्षातनं एकदा तपासणी करायला सांगतील।
जर तो गंभीर स्वरूपाकडे जाणारा असेल तर कदाचित तुम्हाला दर 2-3 महिन्याला बोलावतील किंवा इमिडिएटली ट्रीटमेंट सुरू करायला सांगतील. ट्रीटमेंट सुरू करायला सांगितल्यानंतर ती वेळीच सुरू करणं फार आवश्यक आहे. जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले अर्जंट ट्रीटमेंट करा आणि आपण जर तुम्ही विचार केला की नाही 6 महिन्यांनी येऊ, आपल्या घरात लग्न आहे, तर तोपर्यंत हातून वेळ निघून गेलेली असू शकते. त्यामुळे ट्रीटमेंट वेळीच करणे आणि वेळीच तपासणी करणे डोळ्यांची हे सर्वात महत्वाचं आहे. धन्यवाद.